जसं तू म्हणालीस की तू लहान मुलांना सांभाळी ती अटॅचमेंट तुझ्यामध्ये होती राईट. तू लहान मुलांबरोबर तुझं अटॅचमेंट आहे. सो आता जे सोशल मीडियावर जेव्हा लहान मुलांचे पेजेस बघतेस तू, ते बघून कसं वाटतं, काय वाटतं? किती लहान? म्हणजे 7-8 वर्षाच्या मुलाचं जेव्हा People सोशल when they मीडिया येस, open their pages like their parents and आजकाल तर whatnot. 3-3 वर्षाच्या 2-2 वर्षाच्या मुलाचे पण बनतात, पण 7-8 पकडूयात आपण. चल, I think it's unnecessary. I think, of course, I mean, child actors आहेत, child influencers आहेत, पण I do think लहानपणी is a important time to allow a personality to develop naturally. And I think that social media has negative impacts on your brain. So I think that when you're developing, you shouldn't be feeling the pressure to constantly be creating and putting content out. Let someone figure out who they are and then decide how to post, how they want to show themselves to the world. पण तसं बघायला त्यांच्याच संस्कृतीने शिकवलंय की लहानपणापासून कामाला लागायचं. चला आता कमवतोय किंवा मी नाही, लाखांनी. तिचं म्हणणं आहे की सोशल मीडिया म्हणजे जे ते कारण आहे. माझंही मत काय होतं आधी, माझं वेगळं मत होतं हिच्याहून. माझं असं म्हणणं होतं की आपल्या लहानपणी म्हणायचं की सतत टीव्ही नाही लावला पाहिजे लहान मुलांना. माझ्या आईच्या लहानपणी म्हणायचं की ह्यांच्या हातात ट्रान्झिस्टर नाही दिला पाहिजे. सो जी काही टेक्नॉलॉजी येईल त्याचे दुरुपयोग होणार मुलांकडनं हे स्वाभाविक आहे, आणि तसं या काळाचा सोशल मीडिया. पण टीनीमध्ये मला एक पॉडकास्ट आणि हे ऐकवलं आणि दाखवलं. त्यामध्ये एक इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह होतं की डिझाईन कशासाठी केलं. म्हणजे सोशल मेडियाचं डिझाईनच ॲडिक्शन आहे. जसं साखर इज मेंट टू बी ॲडिक्टिव्ह, अल्कोहोल इज मेंट टू बी ॲडिक्टिव्ह, तसंच सोशल मीडिया इज मेंट टू बी ॲडिक्टिव्ह. त्याचं डिझाईनच असं आहे की तुम्ही त्यातनं बाहेर नाही पडला पाहिजे. तर मग म्हणून ते रिस्की. म्हणजे ते जर का असं असतं की ते ऑन ऑफ टी व्ही सारखं करता येत आहे तर सोपं आहे. आपल्या हातात मोबाईल दिला एकदा की ते एंडलेस स्क्रोल आहे तो. माझ्याकडे टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम नाही, हां, फक्त सोशल मीडिया. बरं, लहान मुलांना मोबाईल द्यावा की नाही द्यावा हा बेसिक प्रश्न प्रत्येक पालकांचा आहे. द्यावं, पण सोशल मीडिया ॲप्स नाही इन्स्टॉल केला. म्हणजे डेफिनेटली शॉर्ट्स वगैरे तिथून बघ, नाही युट्यूब आणि यू कॅन युट्यूब. पुट पॅरेंटल ब्लॉक्स. ओके, पण द्यावा. हा, द्यावा. कारण तो आजच्या काळाची गरज आहे. त्यांना मोठे होऊन त्यांना तेच वापरायचं आहे, त्याच्यावर त्यांचं आयुष्य चालणार आहे. त्यामुळे शिकवणं गरजेचं आहे. आता आपण परत तुझ्या पालकांकडे येऊया. हो. तू तुझ्या जसं तुझे वडील म्हणाले काय आता हा पूर्ण या क्षेत्रात हा पूर्ण आता ऍक्टिंगच्या क्षेत्रात जातोय, म्हणजे त्याला ह्याच्यामध्ये सगळ्याच आवड आहे. तर जेव्हा CA झालास तू आणि त्यांना झालो नाही म्हणूनच म्हणजे जे पद घ्यायला तू सुरुवात केली होती तेव्हा आई वडिलांचं असं होतं की अरे ह्याला कुठे आपण CA मध्ये टाकलं आणि ह्याचं कुठे वेगळंच चाललेलं आहे, तेव्हा मार खाल्लास, ओरडा नाही, खाल्लास? उलट. कारण मी CA मी स्वतः म्हटलं होतं. त्यांना माझ्याकडनं काही अपेक्षा होत्या असं वाटत नाही मला. पण माझ्या भावाने पूर्ण केल्या होत्या एकतर अभ्यासाच्या अपेक्षा, आणि त्यांना माहिती होतं मी थोडासा वेगळ्या विचाराचा आहे. मी लहानपणीपासून तसाच होतो. म्हणजे लग्नात सुद्धा मी भलते कपडे घालून जाणार दुसऱ्यांच्या मावस बहिणींच्या लग्नात वगैरे, किंवा असं काही सरळ मार्गाने चालणारा मुलगा नाही हे त्यांना क्लिअर होतं. ते त्यांना लक्षणं दिसली होती. पण मला स्टेज फिअर पण होतं. त्याच्यामुळे त्यांना असं नव्हतं वाटलं की मी ॲक्टिंगकडे जाईन. मी स्टेजवर घाबरायचो खूप. तर त्याच्यामुळे त्यांना असं कधी ते वाटलं नव्हतं की हे होईल म्हणून. CA मी स्वतःहून म्हटलं होतं. माझे सगळे मित्र CA करत होते. माझ्या काही जे दादा होते ते सगळे CA झालेले होते, ज्यांना मी आदर्श मानायचो. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे जसं जगतायत तसं मला जगायचं. तेवढ्यामुळे मी ते CA कडे वळलो. पण मग जेव्हा त्यांना लक्षात आलं, माझं सगळ्यात आवडीचा विषय गणित होता आणि मी एका CAच्या अटेम्प्टमध्ये गणितात नापास झालो, जे की शक्य नव्हतं. मला फक्त गणित आवडायचं, दुसरं काही नाही आवडायचं. तर तेव्हा ते शॉकिंग होतं घरच्यांसाठी पण माझ्यासाठी पण, की आणि मग कळलं हे फक्त प्रेशरमधनं होतंय. त्याबाबत सुद्धा माझे घरचे हे होते की त्यांचं असं म्हणणं होतं की व्यवस्थित नोकरी करा, कमवा वगैरे वगैरे, पण मेंटल प्रेशर घेऊन नाही. जर का त्यांनी त्रास व्हायला लागला तर आपण थांबूयात, पॉज घेऊयात आणि परत नवीन काहीतरी चालू करू. त्यामुळे तो ब्रेक त्यांनी मला अलाउ केला होता. त्या ब्रेकमध्ये नेमकं मला एका नाटकाची रिहर्सल चालली असं दिसलं.
त्याच्यात माझा एक मित्र काम करत होता आणि तो दिसला आणि म्हटलं ह्याला का घेतले नाटकात. त्यालाही मी तोंडावर बोललोय कारण काय त्याचा काही नाटकाशी संबंध नाही. मी त्याला म्हटलं तू काय करते इथे. तो म्हणला अरे मी एक वर्कशॉप केलं तर त्यांनी मला कास्ट केलं. म्हटलं मला पण करायचं आहे वर्कशॉप. म्हणून मी केलं वर्कशॉप कारण माझं भीती वाटायची स्टेजवर. म्हणून म्हटलं आपण एक वर्कशॉप करूयात की आपल्याला त्यांनी जरा कॉन्फिडन्स येईल पब्लिक स्पीकिंगचा आणि ह्याचा त्याचा. कारण पुढे MBA वगैरे असं काहीतरी करायला लागणार होतं CA सोडलं तर मग आपण पब्लिक स्पीकिंगसाठी मग मी शशांक शेंडेचं एक वर्कशॉप केलं. ओके. ॲक्टर आहेत शशांक येस शेंडे. येस येस. ते माझ्या आयुष्यातलं पहिलं वर्कशॉप आणि मला इतकी मजा आली की मी त्या हॉलमधनं परत बाहेर पडलोच नाही असं. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या Amazing. प्रचंड गोष्टी. म्हणजे मी खूप कमी ठिकाणी ह्याच्याबद्दल बोललोय कारण मी त्याचं एकच वर्कशॉप केलंय आणि त्यानंतर तो एका प्रकारे शशांक दादा असला तरी सुद्धा मित्र झाला. हां. कारण तो तसा आहे जे ओळखतात त्यांना माहिती आहे की तो Yes. कसा आहे ते तर त्यामुळे तो मित्र झाला. पण आहे दादा आणि किरण यज्ञपुरोहित, शशांक शेंडे आणि संदेश कुलकर्णी त्यांची समन्वय नावाची संस्था होती. तर तिथे पहिली जी सुरुवातीला जे शिक्षण आहे नाटकाचं ते तिकडे सगळ्यात जास्त झालंय. म्हणजे ऑफकोर्स कॉलेजमधले सिनियर्स होतेच पण ते तिघं खूप पहिला प्रभाव त्यांचा